दिसतोय. पण या कायद्यामध्ये एक फार महत्त्वाची तरतूद आहे, ती म्हणजे आधी मनरेगामध्ये 100 दिवसांची रोजगाराची हमी होती. आता ती 125 दिवसांची केली आहे. असा एक समज पसरवला जात होता की एकूण या सगळ्या व्यवस्थेमध्ये मजुरांची जो रोजगाराची हमी आहे ती कमी होईल. त्याला इथे छेद मिळतोय का? याकडे तुम्ही कसं बघताय कोण? मला असं वाटतं 100 दिवसांमध्ये 25 दिवसांची जी वाढ झालेली आहे, ग्रामीण भागातलं सरासरी कुटुंब आपण जर लक्षात घेतलं तर 4 कमवते हात जर असतील तर त्यांना 25 दिवसात मिळणारा वाढीव रोजगार हे त्यातलं खूप एक महत्त्वाचं बळ आहे. दुसरं असं आहे की केंद्र सरकारने बदल करताना जे ॲग्रिकल्चरल कामांचे दिवस आहेत त्या कामांचा यामधून एक्सक्लुजन केलेलं आहे, ते वगळले गेलेले आहे. म्हणजे काय व्हायचं की ग्रामीण भागातल्या कोणाशी जर गप्पा मारायची वेळ आली, आत्महत्या खूप मोठ्या प्रमाणात होतात आणि ते दूर व्हायला पाहिजे, कलंक येतो व्यवस्थेवरचा. पण त्याचा मागोवा घ्यायला जर आपण गेलो तर छोटे जे शेतकरी आहेत, म्हणजे भूमिहीन मजुरांची समस्या वेगळी आहे. छोटे जे शेतकरी आहेत, सीमांत शेतकरी आहेत, ते म्हणतात की मनरेगामुळे आमच्याकडे कामाचे मजूरच येत नाहीत. शेतकरी जे काय देतो लागवडीचे, पेरणीचे, कापणीचे, त्यापेक्षा मनरेगाचं दिवसाचं जे काय मिळणारं उत्पन्न होतं ते जास्त होतं. त्यामुळे ह्या जे बदल झाले आहेत त्यातला हा अतिशय महत्त्वाचा बदल आहे की शेतीच्या कामकाजाच्या दिवसांमध्ये ही योजना राहणार नाही. म्हणजे फार्म लेबर, शेतमजूर जे महाग झाले अशी ओरड सतत होत होती, त्याला कुठेतरी या बदलामुळे वचत बसणारे नियंत्रण येणार. पण या तरतुदीमध्ये असं पण आहे ना एकूण की 60 दिवस हे सलग नसून त्यावरती स्थानिक जे प्रशासन असेल ते हवामान कसं आहे आणि शेतीसाठी कोणत्या गरजा आवश्यक आहेत त्या सगळ्या पाहून त्या दिवसांचं वाटप केलं जाईल. हे तर मला असं वाटतं काळानुरूप आणि परिस्थितीनुरूप झटकन होऊ शकणारा बदल आहे. आपल्याकडे काय होतं, भारतात घोषणांचा सुकाळ असतो आणि अंमलबजावणीचा दुष्काळ असतो. मग काय होतं की कधीतरी पाऊस नाहीच आहे तर त्यावेळेला आता शेतीत कामं होऊ शकणार नाहीत. पण नियमांवर बोट ठेवलं जातं की ऑगस्टच्या महिन्यात हे काम होणार नाही, जुलैच्या महिन्यात होणार नाही, ऑक्टोबरच्या महिन्यात होईल. आणि ऑक्टोबरच्या महिन्यातच जर पाऊस येणार असला तर ते जे कालचक्र बदलत आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे, एल निनोमुळे, त्या बदलाशी सुसंगत बदल करत तिथे स्थानिक प्रशासनाला अधिकार देणं, त्यातून यात ग्रामसभेला देखील मोठे अधिकार दिले गेलेले आहेत. आता ग्रामसभा त्या दिवसांचा जर निर्णय घेऊ शकत असेल तर त्यात खूप क्रांतिकारी बदल झाला आहे असं म्हणावं लागेल. जर आपण गावांकडे गेलो ना तर तिथे निवडून आले जे गट ग्रामपंचायत सदस्य असतात, महिला असतात, ते 100-100, 150-150च्या संख्येने या ग्रामसभांमध्ये सहभागी होतात, गावचे निर्णय घेतात. त्यामुळे त्या लोकांना असा अधिकार देणं आणि प्रदत्त करणं म्हणता येईल ते खूप महत्त्वाचं होतं. तो पण बदल या कायद्याअंतर्गत केला गेला. एकूण या तरतुदीमध्ये असं पण म्हटलं जातंय की शेतकऱ्यांना तर फायदा होईल, म्हणजे कामाला मजूर उपलब्ध होतील, पण मग मजुरांवरती अन्याय होईल का? मला वाटत नाही मजुरांवर अन्याय होईल. कारण काय झालेलं आहे, 100 दिवसांऐवजी 125 दिवसांची हमी दिली गेलेली आहे. रोजगार म्हणजे बेरोजगार भत्ता त्याच्याशी ते लिंक केलं गेलेलं आहे. दुसरं असं आहे की कित्येकदा काय व्हायचं, म्हणजे प्रशासनाची समीक्षा करणं म्हणून कागदावर काम दाखवलं जायचं, प्रत्यक्षात ते व्हायचंच नाही. महाराष्ट्रातच सोलापूर जिल्ह्यात मनीषा वर्मांनी हे शोधून काढलं होतं, त्या प्रशासकीय अधिकारी आहेत, की कागदावर योजना केली गेली, त्यानंतर जे काय वेतन देणं अपेक्षित होतं त्यातलं दलालांनी मधल्यामध्ये अर्ध घेतलं आणि जेमतेम अर्ध त्या लाभार्थ्यापर्यंत पोचलं. आता मॅपिंग होणार आहे, त्यानंतर टॅगिंगमुळे GPS-वर खरंच कामाची साईट बघितली जाईल, तिथे काम होत आहे की नाही याचं ऑडिटिंग राहील, त्याच्यावर देखरेख केली जाईल. त्यामुळे नुसतेच सरकारचे पैसे इकॉनॉमीत फिरतायत असं न होता त्यातून जी शाश्वत कामं उभी राहतील. आता फक्त ही शाश्वत कामं काय आहेत आणि ती बदलत्या भारतासाठी आवश्यक कशी आहेत त्याचा आढावा घेणं मात्र फार गरजेचं होणार आहे. ते सरकारनी प्रशासनाच्या मदतीने लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन करायचं.